हॅलो सुवर्णमयी. ह्याच्या आधीसुद्धा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणारा एक व्हिडिओ केला होता. खरं तर 2 केले होते आणि हा त्याचाच 3रा भाग आहे. बऱ्याच जुन्या कमेंट्स होत्या, खूप दिवसांपासून त्यांची उत्तरं देणं पेंडिंग होतं. त्यामुळे सध्या मी अशा कमेंट्सची उत्तरं देणारेच व्हिडिओ बनवतीये. कारण ह्या कमेंट्सच्या उत्तरांमधून फक्त विचारणाऱ्यालाच नाही तर इतर कितीतरी स्त्रियांच्या मनातले प्रश्न सुटत असतात. तर ह्यातली पहिली कमेंट आहे की लग्नानंतर असं होतं की एखाद्या प्रोग्रामला जायचं नसलं तरीही जावं लागतं, कारण नाही गेलं तर नाराजी होते, खूपच बोलणी खावी लागतात. तर कसं आहे ना की आपण स्त्रिया स्पेशली लग्नानंतर एक गोष्ट शिकतो की आपलं आयुष्य फक्त आपलं राहत नाही. सासरचे माहेरचे नातेवाईक, कार्यक्रम, आमंत्रणं सगळ्यांना सांभाळावं लागतं. पण प्रश्न असा आहे की आपण सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपलं स्वतःचं मन किती वेळा ऐकतो. कधीतरी असं होतं की आपण एखाद्या फंक्शनला जाऊ शकत नाही किंवा फक्त थकलो आहोत म्हणून नाही गेलो, तरी लगेच कमेंट सुरू होतात, तुम्ही आला नाहीत म्हणून मजा नाही आली, आम्ही तुमची वाट बघितली. किंवा अजून थेट, म्हणजे अगं इन्व्हाइट केलं होतं ना, मग का नाही आलीस? आणि लगेच आपल्याला आतून गिल्ट वाटायला लागतं, जणू काही आपण काहीतरी चूक केली असं वाटायला लागतं. बऱ्याच वेळा फार जवळचं नातं असेल तर टोमणे सुद्धा मिळतात बरं का. पण खरी गोष्ट अशी आहे की आपण सगळंच करू शकत नाही आणि ते ठीक आहे. एखादा कार्यक्रम चुकला म्हणून नातं संपत नाही. आपण स्वतःवर अन्याय करत राहिलो तर आपलं मन मात्र थकून जातं. अशा वेळी काय करायचं? अर्थातच आपल्याला जितकं शक्य असेल तितकं कुठलाही कार्यक्रम अटेंड करायचा प्रयत्न आपण करतोच, आपल्याला सुद्धा आवडतंच की जायला. पण समजा नसेलच जमत, तर तेव्हा स्वतःशी आधी प्रामाणिक राहायचं. नाही जमलं तर आज नाही जमणार असं शांतपणे सांगायचं आणि गिल्ट मनामध्ये न ठेवता दुसऱ्या दिवशी पुन्हा हसून बोलायचं. कारण खरं नातं एकाच प्रोग्रामवर टिकत नाही, ते समजुतीवर आणि आदरावर टिकतं. म्हणूनच पुढच्या वेळी जर कोणी असं म्हटलं की इन्व्हाइट केलं होतं मग का नाही आलात, तेव्हा मनामध्ये तरी एकच वाक्य म्हणा, मी माझं शेड्यूल सांभाळलं, माझी सोय आणि माझं मन सांभाळलं. कारण आपण सगळीकडे फिजिकली हजर राहू शकत नाही, पण इमोशनली मजबूत राहू शकतो आणि तेच सुवर्णमयी जीवनाचं खरं सौंदर्य आहे. दुसरी कमेंट आहे एकत्र कुटुंबामध्ये मिळणाऱ्या डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट टोमण्यांबद्दल. घरात सासू सासरे, दीर नणंद हे सगळं एक मोठं कुटुंब असतं, पण कधीकधी याच घरात आपल्याला असून सुद्धा नसल्यासारखं वाटतं. आपण समोर असताना सुद्धा आपल्याबद्दलच कुणा दुसऱ्याला काहीतरी सांगणं, ते सुद्धा टोमणे मारून किंवा इनडायरेक्टली, हे ऐकायला खरंच त्रासदायक असतं. मनाला लागतं ते. आपण तिथे हजर असतो, आपल्याला सगळं कळत असतं, पण आपण काहीच बोलू शकत नाही. आणि खरं सांगू का, ही कोंडी बऱ्याच घरांमध्ये होते. कधीकधी असं वाटतं की घरातली सून ही सगळ्यांना नेहमी वाईटच का दिसते. आपण कितीही चांगलं वागायचा प्रयत्न केला तरी शेवटी पदरात काहीतरी कमीच पडतं. आपण बोलायला गेलो, स्वतःची बाजू मांडली की आपण वाईट ठरतो, की हिला बोलायची पद्धत नाही, ही उलट बोलते. किंवा सरळ म्हटलं जातं की तुला आम्ही बोलतच नव्हतो, तू स्वतःवर ओढून घेतेस. आणि नाही बोललो, सगळं गुपचूप सहन केलं तर आतल्यात स्वतःलाच त्रास होतो. मग नक्की करायचं काय? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना आधी एक गोष्ट आपण मनाशी पक्की केली पाहिजे, ती म्हणजे समोरच्याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही. सासू सासरे असोत किंवा दीर नणंद, त्यांची विचार करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत ही कितीतरी वर्षांपासून तशीच आहे. आपण तिथे नवीन आलोय. आपण कितीही डोकं आपटलं तरी त्यांना त्यांच्या चुका दिसणार नाही आहेत. आणि मुख्य म्हणजे त्यांना आपण चांगलं वागतोय हे मान्यच करायचं नसेल तर अशा वेळी आपण फक्त स्वतःवर काम करू शकतो. जेव्हा आपल्याला कोणी टोमणे मारतं किंवा आपल्यासमोर आपल्याबद्दल वाईट बोलतं, तेव्हा आपली पहिली रिॲक्शन काय असते? एकतर आपल्याला रडू येतं किंवा खूप राग येतो. आणि हा राग आपण एकतर गिळतो किंवा मग चिडून व्यक्त करतो. इथेच आपण थोडं थांबायला पाहिजे. समोरचा माणूस जेव्हा आपल्याला टोमणा मारतो तेव्हा त्याचा उद्देशच हा असतो की आपण चिडावं, आपण काहीतरी रिॲक्ट व्हावं, जेणेकरून त्यांना पुन्हा बोलायला संधी मिळेल. अशा वेळी आपण जर तिथे शांत राहिलो तर बऱ्याच वेळा आपल्याला पुढे काहीतरी मार्ग दिसतो. फक्त ही शांतता लाचारीची नसावी, ती शांतता आपल्या आत्मसन्मानासाठी आपण मनामध्ये ठेवलेली असली पाहिजे. आपल्याला त्रास होतोय कारण आपण त्यांच्या शब्दांना खूप महत्त्व देतोय. आपण असं समजतो की ते जे बोलतात ते खरं आहे किंवा ते जे बोलतायत त्याच्यामुळे आपली प्रतिमा डागाळली जाते. पण विचार करा, ज्यांना तुम्हाला समजून घ्यायचंच नाहीये
त्यांच्या नजरेत तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी तुम्ही वाईटच राहणार आहात. मग कशासाठी स्वतःला त्रास करून घ्यायचा? अशावेळी उत्तर देण्याची सुद्धा एक पद्धत असते. उत्तर देणं म्हणजे भांडण नसतं. जेव्हा खूप अति होतं तेव्हा शांतपणे आवाजात कोणताही चढ उतार न आणता फक्त एकदाच समोरच्याला विचारायचं की तुम्ही आत्ता जे म्हणालात त्याचा नक्की अर्थ काय? तुम्हाला काही सांगायचंय का मला? जेव्हा आपण समोरच्याला थेट आणि शांतपणे प्रश्न विचारतो त्यावेळी भले ते अगदी शांतच बसणार नाहीत, कदाचित जास्तच बोलतील, पण पुढच्या वेळी बोलताना मात्र विचार करतील. कारण त्यांना काय अपेक्षा असते की तुम्ही रडाल किंवा ओरडाल. जेव्हा तुम्ही शांतपणे विचारता तेव्हा त्यांना कळून चुकतं की ही आता दबणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराच्या बाहेर आपलं स्वतःचं असं एक जग असलं पाहिजे. आपलं मन कशात तरी गुंतलेलं असलं पाहिजे. जेव्हा आपण दिवसभर फक्त घरातल्या लोकांच्या वागण्याचा विचार करतो तेव्हा ते विचार आपल्याला खाऊन टाकतात. आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही आहे. आपण एक व्यक्ती म्हणून कशा आहोत हे आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या कर्तव्याला जागलो तरी खूप झालं. उरलेलं जग काय म्हणतं ह्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. हे खूप कठीण आहे पण अशक्य नाही. काही माणसं आपल्या आयुष्यात फक्त आपली परीक्षा पाहण्यासाठी येतात असं समजून चालायचं. त्यांच्या बोलण्याने आपली किंमत कमी होत नाही. घराची सून म्हणजे काही सवलतीत मिळालेली व्यक्ती नाही आहे. तुम्हालाही तुमच्या भावना आहेत, तुमचं मन आहे. ते जपण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. लोक बोलत राहतील, त्यांना बोलू द्या. आपण आपलं मानसिक स्वास्थ्य जपायचं. थोडं अलिप्त राहायला शिका. सगळ्यांमध्ये गुंतून राहण्यापेक्षा जिथे आपला अपमान होतोय तिथून मनाने थोडंसं लांब राहिलेलं कधीही चांगलं. हे सगळं स्वीकारायला वेळ लागेल. आज मी बोलले आणि उद्या सगळं ठीक होईल असं नाही. पण रोज थोडा थोडा प्रयत्न केला, स्वतःवर विश्वास ठेवला तर हा जो त्रासाचा डोंगर वाटतोय ना तो हळूहळू कमी होईल. तुम्ही एकट्या नाही आहात. बऱ्याच स्त्रिया ह्या परिस्थितीतून जात आहेत. फक्त स्वतःला कमकुवत समजू नका. तुम्ही हे सगळं हाताळू शकता. तुमच्यात ती शक्ती आहे. फक्त स्वतःला ओळखा आणि स्वतःला त्रास करून घेणं थांबवा. अजून एक कमेंट आहे ती म्हणजे मला वेळेवर बोलायला सुचत नाही. ही कमेंट वाचून मी क्षणभर थांबलेच. असं वाटलं अरे हे तर किती ओळखीचं आहे. हे फक्त त्या ताईंच्या बाबतीत घडतंय असं नाही, तर आपल्यापैकी कितीतरी जणींना हा अनुभव कधी ना कधी येतोच. प्रसंग घडतो, समोरची व्यक्ती काहीतरी बोलते आणि त्या नेमक्या क्षणी आपल्याला काहीच सुचत नाही. आपण एकदम ब्लँक होतो. काय उत्तर द्यावं, कसं रिॲक्ट व्हावं, काही म्हणजे काहीच कळत नाही. तोंडातून शब्दच फुटत नाहीत. आणि मग खरा त्रास सुरू होतो तो नंतर, ती घटना घडून गेल्यानंतर. 4-5 तास होतात किंवा कधीकधी 2-3 दिवस उलटून जातात आणि डोक्यामध्ये विचारांचं चक्र सुरूच राहतं. आपण कामात असतो, स्वयंपाक करत असतो किंवा रात्री अंथरुणावर पडलेलं असतो आणि अचानक ती सगळी दृश्य डोळ्यासमोर येतात. मग मन स्वतःलाच खायला लागतं. मी तेव्हा असं बोलायला पाहिजे होतं. मी गप्प का बसले? मी तेव्हाच का नाही त्यांना उत्तर दिलं? अगदी त्या कमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे 8-8 दिवस ते विचार पिच्छा सोडत नाहीत. मनाला खूप लागतं. स्वतःचाच राग यायला लागतो की मी एवढी कशी हतबल झाले. हे असं का होतं ह्याचा आपण थोडा शांतपणे विचार करूया का? कारण स्वतःला दोष देऊन काहीच साध्य होत नाही. मुळात हा आपला स्वभाव असतो. प्रत्येकाची घडण वेगळी असते. काही लोक हजरजबाबी असतात. त्यांना पटकन एका क्षणात उत्तरं सुचतात. पण काही लोक, आणि त्यात आपल्यासारख्या बऱ्याच स्त्रिया येतात, ज्यांचा मूळ स्वभावच शांत असतो किंवा ज्यांना लहानपणापासूनच वाद नको किंवा मोठ्यांना उलट बोलायचं नाही अशी शिकवण मिळालेली असते. स्वतःला दाबून ठेवण्याची ट्रेनिंग मिळालेली असते. ही शिकवण आपल्या मनात इतकी खोलवर रुजलेली असते की जेव्हा कोणी आपल्यावर आक्रमकपणे बोलतं किंवा अपमानकारक वागतं तेव्हा आपलं मन लढाईच्या मोडमध्ये जातच नाही, ते सुन्न होतं. मनोविज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपल्याला समोरून धोका जाणवतो, आणि धोका म्हणजे फक्त मारहाण नसते तर शब्दांचा मारसुद्धा, तर अशा वेळी आपली बुद्धी काही काळासाठी काम करणं थांबवते. त्याला आपण फ्रीज होणं म्हणतो. आणि अशा वेळी काय होतं, आपण समजतो की आपण भित्रे आहोत किंवा आपल्याला बोलताच येत नाही, पण तसं नाही आहे. त्यावेळी आपली यंत्रणा, आपली जी सिस्टीम आहे ती फक्त स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात असते, म्हणून ती शांत राहते. आणि मग जेव्हा आपण त्या प्रसंगातून बाहेर पडतो, जेव्हा आपण आपल्या सुरक्षित जागेत म्हणजे आपल्या घरी किंवा आपल्या खोलीत असतो, तेव्हा आपल्या मेंदूला सुरक्षित वाटतं.
आणि एकदा का सुरक्षित वाटलं की मग आपली बुद्धी चालायला लागते आणि मग ते आपल्याला सांगते की अगं तू हे बोलायला पाहिजे होतंस, तू ते बोलायला पाहिजे होतंस. म्हणजे बघा, तुम्हाला उत्तरं येत नव्हती असं नाही, फक्त भीतीमुळे म्हणा किंवा लहानपणापासून मिळालेल्या सतत दडपणामध्ये किंवा दबून राहण्याच्या ट्रेनिंगमुळे म्हणा ती त्यावेळी बाहेर आली नाहीत. आता प्रश्न हा आहे की ह्या गोष्टीचं करायचं काय? कारण ह्या विचारांनी जो त्रास होतो तो खूप वेदनादायी असतो. स्वतःचा आदर इतर लोकांसमोर आणि अगदी स्वतःच्या मनात सुद्धा कमी झाल्यासारखं एक एक वेळी वाटतं. तर सगळ्यात आधी हे स्वीकारा की हे कठीण आहे. स्वतःचा स्वभाव बदलणं हे एका रात्रीत घडणारं काम नाही आणि ते तसं घडतही नाही. फक्त पुढच्या वेळी असं काही होईल आणि तुम्हाला उत्तर सुचणार नाही तेव्हा स्वतःवर जबरदस्ती करू नका की मला आत्ताच बोलायचं आहे. असा काही हट्ट धरला ना की अजूनच मनाचा गोंधळ उडतो. त्यापेक्षा त्यावेळी शांत राहिला तरी चालेल. फक्त स्वतःला मनातल्या मनात सांगा की ठीक आहे, मला आत्ता काही सुचत नाहीये आणि ते नॉर्मल आहे. आणि जो नंतरचा त्रास आहे ना तो कमी करण्यासाठी एक गोष्ट आपण नक्की करू शकतो. जेव्हा असे विचार डोक्यात यायला लागतील की मी असं बोलायला पाहिजे होतं, तेव्हा स्वतःला प्रेमाने सांगा की हो, बोलायला हवं होतं पण त्यावेळी नाही जमलं आणि त्यात काही चूक नाही, मी मुद्दाम गप्प बसले नाही. स्वतःला त्या 8 दिवसांच्या विचारांच्या चक्रातून सोडवायचं असेल तर आधी स्वतःला माफ करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्यावेळी गप्प बसलात कारण कदाचित तुम्हाला वाद वाढवायचा नव्हता किंवा कदाचित तुम्हाला तो प्रसंग तिथेच संपवायचा होता. कधीकधी तर अक्षरशः असं होतं की त्या क्षणी तुम्हाला ते लक्षात सुद्धा येत नाही. ते लक्षात यायला वेळ लागतो आणि तोपर्यंत तो प्रसंग होऊन गेलेला असतो. त्यामुळे ही तुमची कमजोरी नाही आहे. आणि हो, अजून एक गोष्ट, हे जे बोलता न येणं आहे ते हळूहळू बदलू शकतं. फक्त त्यासाठी खूप मोठे प्रयत्न करायची गरज नाही. रोजच्या साध्या संवादात जिथं भीती नाहीये तिथं आपलं मत मांडायला शिका. जिथं छोट्या गोष्टी आहेत तिथे नाही म्हणायला शिका. जसं आपण व्यायाम करून आपले स्नायू मजबूत करतो तसंच आहे हे. छोट्या प्रसंगात बोलण्याची सवय झाली की मोठ्या प्रसंगात सुद्धा आपोआप शब्द सुचायला लागतील. आणि ह्याला वेळ लागू शकतो. जर आज 8 दिवस त्रास होतोय तर कदाचित काही महिन्यांनी तो त्रास 4 दिवसांवर येईल, मग 2 दिवसांवर, आणि 1 दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला अगदी त्याच क्षणी उत्तर सुचेल. पण तोपर्यंत तरी स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही जशा आहात तशा खूप चांगल्या आहात. संवेदनशील असणं, सेन्सिटिव्ह असणं हा गुन्हा नाहीये. ज्यांना शब्दांनी दुखावणं सोपं जातं त्यांच्यापेक्षा ज्यांना ते शब्द जिव्हारी लागतात ती माणसं मनाने जास्त सुंदर असतात. त्यामुळे शांत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये सुद्धा बदल होईल, नक्की होईल, पण तो तुमच्या गतीने होऊ द्या, घाई करू नका. तुम्हाला सुद्धा असे अनुभव येतात का? किंवा असं झाल्यावर तुम्ही स्वतःला कसं सावरता? किंवा तुमच्याकडे काही ट्रिक असेल पटकन उत्तर सुचण्याची तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण अशाच गप्पांच्या माध्यमातून एकमेकींना साथ देऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथून सुवर्णमयी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत आनंदात राहा.